हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा उन्हाळा स्पेशल असा लग्नाच्या पंक्तीतला एकदम थंडगार असा चविष्ट मठ्ठा कसा बनवायचा ते पाहणार आहे। हा एकदम 5 मिनिटाच्या आत बनतो आणि चविष्ट असा हा होतो बघा। मस्त झालेला आहे, तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असा थंडगार मठ्ठा आपण बनवलेला आहे। तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल आणि मस्त होतं बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, मठ्ठा बनवण्यासाठी इथे मोठे 3 ते 4 चमचे मी दही घेतलेलं आहे। याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपण ह्याचं ताक बनवून घेणार आहे। मठ्ठा तसा पातळच असतो, त्यामुळे भरपूर असं पाणी घालून छान असं याचं ताक बनवून घ्यायचं आहे। इथे बघा, मी ताक बनवून घेतलेलं आहे। छान असं या पद्धतीने ताक बनवून घेतलेलं आहे। त्यामध्ये बघा, मी 2 ते 3 चमचे आल्याचा रस काढून घेतलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक वाटून घातलेल्या आहेत आणि इथे अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं साधं मीठ पण घालून घेणार आहे। काळं मीठ वापरायचं, चव छान लागते बघा। थोडंसं साधं मीठ घातलेलं आहे, थोडीशी साखर घातलेली आहे आणि इथे मी बघा थोडेसे पुदिना बारीक चिरून घातलेला आहे बघा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। एकदम मस्त झटपट असा तयार होतो आणि छान असा बनतो बघा। मस्त एकदम उन्हाळ्यामध्ये थंडगार असं प्यायला एकदम चविष्ट असा छान लागतं बघा। मस्त असा मी मिक्स करून घेते, तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असा झालेला आहे। मिक्स करून घ्यायचं आणि टेस्ट करून घ्यायचं। मीठ वगैरे थोडंसं मीठ कमी वाटतंय, त्यामुळे थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे। काळं मीठ घालायचं म्हणजे चव छान लागते बघा। हे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असा आपला झटपट 5 मिनिटाच्या आत मठ्ठा तयार झालेला आहे आणि सगळ्यात शेवटी बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत, म्हणजे मस्त असा थंडगार मठ्ठा आपला तयार झालेला आहे बघा। छान असा झटपट 5 मिनिटाच्या आत एकदम 2 ते 3 मिनिटात बनवून तयार होतं बघा। मस्त झटपट असा झालेला आहे। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा एकदम छान असा सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे। लग्नाच्या पंक्तीतला थंडगार असा उन्हाळा स्पेशल मठ्ठा आपण बनवलेला आहे। तर तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा। मस्त झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।